स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, टेट 2025 म्हणजे तिसरी टेट कधी होणार आहे त्या संदर्भातली ही अपडेट माहिती आहे. आणि त्यात थोडी संदिग्धता आहे की ही टेट परीक्षा समोर जाईल का, कारण MPSCची परीक्षा आहे आणि इतरसुद्धा BEdची DEdची परीक्षासुद्धा आहे. त्यामुळे ही डेट समोर जाईल का या संदर्भात थोडंसं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. परंतु यात काय होणार आहे ते बघणार आहोत आपण. बघा, ही जी माहिती तुम्हाला दिसत आहे, शिक्षक अभियोग्यता चाचणीसाठी 2.25 लाख अर्ज आलेले आहेत. म्हणजे 2.25 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेले आहे. बघा, पुण्याची ही बातमी आहे. राज्यातील शिक्षक भरतीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे 3 वर्षाच्या कालखंडानंतर अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी म्हणजे स्टेट परीक्षा घेतली जाणार आहे. या चाचणीसाठी राज्यभरातील 2,36,591 उमेदवारांनी नोंदणी केलेली आहे. बघा, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित शाळातील शिक्षक भरती पवित्र प्रणालीमार्फत केली जाते. त्यासाठी अभियोग्यता चाचणी म्हणजे बुद्धिमापन चाचणी घेण्यात येते. ही चाचणी संगणकीय पद्धतीने घेण्याचे नियोजन परीक्षा परिषदेने केलेले आहे. या चाचणीचे अर्ज भरण्यासाठी परीक्षा परिषदेने आधी 26 एप्रिल ते 10 मेपर्यंत ही मुदत दिली होती. त्यानंतर ती 14 मेपर्यंत वाढवण्यात आलेली होती. परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिलेल्या माहितीनुसार दिलेल्या मुदतीमध्येच 2,36,591 उमेदवारांची नोंदणी केलेली आहे. बघा, आता विषय आहे परीक्षेची जी तारीख दिलेली आहे ती 27 मे आणि आपली 10 जून दरम्यान ही परीक्षा होणार असं त्या ठिकाणी दिलेलं आहे. परंतु यामध्ये MPSC आणि आपले DEd या विद्यार्थ्यांची परीक्षा आहे. या परीक्षेमध्ये हॉल तिकीट जी दिलेली आहे, हॉल तिकीट त्यांनी दिलेलं आहे की हॉल तिकीट येणार आहे, म्हणजे आत्ताच येणार आहे, या महिन्यामध्येच आत्ताच 2-3 दिवसामध्ये ही हॉल तिकीट येईन असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. परंतु या विद्यार्थ्यांना वेळ मिळेल का हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण काही विद्यार्थ्यांचं MPSCचे पेपर असतील जे मुंबईत असतील आणि त्यांनी सेंटर जर गावाकडे टाकलेलं असेल, चंद्रपूरचा एखादा विद्यार्थी असेल, नागपूरचा, मग त्यांना रिझर्वेशन मिळेल का, हे खूप सारे प्रश्न आहेत. परंतु ऑफिशियल जे आहे ऑफिशियल कोणतीही कार्यालयीन अजूनपर्यंत पत्र आलेलं नाही. त्यामुळे आपल्याला या दोन ज्या डेट आहेत म्हणजे 27 मे ते 10 जून हेच आपल्याला फिक्स आहे असं आपल्याला समजायचं आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, अजूनही कोणतंही या ठिकाणी परिपत्रक आलेलं नाही. जेव्हापर्यंत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचं जेव्हापर्यंत परिपत्रक निघणार नाही तेव्हापर्यंत कोणत्याही विद्यार्थ्यांना जे अफवा असतील किंवा जे बातम्या आल्या असतील त्याच्यावरती कोणीही विश्वास ठेवू नये. पण जे अभ्यास करत आहे त्यांनी कायमस्वरूपी आपली जी तारीख ठरवलेली आहे 27 मे ते 10 जून याचा विचार आपल्याला करणं गरजेचं आहे. जेव्हापर्यंत परिपत्रक येत नाही तेव्हापर्यंत कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका. हेच आजचं अपडेट आहे. ज्या वेळेला परिपत्रक येईल किंवा अशी माहिती आली आणि ऑथेंटिक माहिती असेल परीक्षा परिषदेची, तर आपण नक्कीच त्यावरती व्हिडिओ बनवू आणि ती माहिती आपल्या यूट्यूब चॅनलला आणि टेलिग्रामलासुद्धा उपलब्ध राहील. विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या या चॅनलला अशाच अपडेट करता सबस्क्राईब करा. धन्यवाद.